काय आहे ही प्रथा काय आहे आणि शिवजाची परंपरा काय आहे आपण या गावचे गुरववाले पहिला जो आता पहिला होतो या गावची आज करतो 2 नंबरला आणि शेवटचा शिवला हा नवसरीचा व्यवस्था आहे त्याप्रमाणे वर्षानुवर्ष नवसरीचं आणि पालखी फिरत नसल्यामुळे ही माझा रन आहे याच पद्धतीनं आजचा शेवटचा शिमगा आम्ही अखंड धावापूरगाव अति उत्साहानं आणि प्रेमानं आपुलकीनं हा आज आम्ही आजपर्यंत पिढ्यानपिढ्या असाच पुढे चालू राहील अशी आम्ही अपेक्षा गाववाले ठेवतो. काही असं त्यावेळेला आज बघा आमच्या पूर्वजांनी किंवा आज बघा काहीतरी त्या कार्यक्रमाला शोभा लावी म्हणून आज बघा टाळे मला किंवा होळी टाकण्यासाठी ना होळी रचण्यासाठी ह्या सगळ्यांचा कथाटूप केला आणि त्याप्रमाणे आज बघा त्या आज बघाची स्थान आहे स्थानेचा होम हवन आहे त्या होम हवनामध्ये आपण जर बघितलं अशा माझ्या पाठीमागे बघितलं तर गावातले जे मंडळी आहेत गुरव असेल गावकरी असेल कुठला गावातला जो प्रमुख मंडळी असेल किंवा इतर मान्यवर असतील यांच्या हातामध्ये जो आपण टाळा बघतोय ही टाळा ज्याला रण म्हटलं जातं तो वाजवायच्या नावानं त्या होळीच्या इथं नेलं जातं आणि देवाच्या नावानं चांगलं असं घोषणा सुद्धा दिल्या जातात. अशा प्रकारची इथे प्रथा आहे. आपण जर कोकणातला प्रथा बघितला तर वेगवेगळ्या सीमेवरती वेगवेगळ्या प्रथा आपल्याला पाहायला मिळतात. असा शिमगा उत्सव आपल्याला अजून सुद्धा काही गावांमध्ये पाहायचा आहे. रवींद्र कोकाटे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.
भूतेषु स्वस्ति रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सगळ्यांनी टाळ्या वाजवून आई वाघजाई देवीच्या रणदेवतेचं स्वागत करायचंय सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या सुंदर सुंदर असा हा पारंपरिक लोकोत्सव पारंपरिक शिमगोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे श्री नवसारी देवी ग्रामस्थ मंडळ आई वाघजाई देवी रणदेवतेचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करते सुंदर असं पारंपरिक धर्मापूरचं सुश्राव्य असं ढोलवादन सुश्राव्य असं सर्व आमच्या ग्रामस्थ मंडळाचे सर्व सन्माननीय गावकर सन्माननीय मानकरी आणि सन्माननीय सर्व ग्रामस्थ मंडळी यांचं श्री नवसारी देवी ग्रामस्थ मंडळातर्फे आम्ही सहर्ष सविनय स्वागत करत आहोत या रंगदेवतेच्या रंगामध्ये नाव करण्यासाठी या होळीच्या निमित्ताने जे काही आपण प्रवाहित करतो ते या निरोगी आयुष्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण अर्पण करत आहोत सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आणि आलाच तो क्षण सुंदर असं या ठिकाणी रणदेवतेचा सोहळा उपस्थित आहेत त्याने देखील या उत्सवासाठी 501 रुपयाची देणगी आम्हाला दिलेली आहे मी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आभार देखील मानतो धन्यवाद धन्यवाद श्रीगोल सर
गुरव यांच्याकडून 201 रुपयाची देणगी या उत्सवासाठी आलेले आहे. मी सर्व देणगीदारांचं पुनश्च दामापूरच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. कमलेश जाधू बेडके दामापूर यांच्याकडून देखील 501 रुपयाची देणगी या मंडळासाठी आम्हाला लाभलेली आहे. तसेच